नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन तुमच्या हक्काचं चॅनल गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे। सध्या लाडक्या भावांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसत आहे। बहिणींचा लाड भाऊ मात्र वाऱ्यावर अशा टायटल खाली लोकमत पेपरमध्ये खूप महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांची जी जॉइनिंग आहे ती किती कमी प्रमाणामध्ये झालेली आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कशा पद्धतीने बट्ट्याबोळ झालेला आहे अशा पद्धतीचा आशय देणारी बातमी लोकमत पेपरमध्ये आलेली आहे, जी सगळ्या विद्यमान प्रशिक्षणार्थ्यांनी आणि जे भावी प्रशिक्षणार्थी होऊ घातलेले आहेत तर त्यांनी ही वाचणं गरजेचं आहे असं वाटतं। बघा, लोकमत पेपरमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो ही बातमी आलेली आहे। लोकमत पेपरमध्ये अशा पद्धतीने मथळा दिलेला आहे। जितेंद्र ढवळे सर हे जे लोकमत न्यूज नेटवर्कचे खूप मोठे लेखक आहेत, ते नेहमी वृत्त संपादन करत असतात, नेहमी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या देत असतात। अतिशय महत्त्वाचे विषय हे जिव्हाळ्याने त्या ठिकाणी ज्या घटकांवरती अन्याय होतो त्या घटकांचे आवाज बनून ते समोर येत असतात। असे त्यांनी ही अत्यंत महत्त्वाची स्टोरी केलेली आहे आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की बहिणींचे लाड सुरू आहेत, मात्र लाडका भाऊ जो आहे तर तो एक प्रकारे वाऱ्यावरती गेलेला आहे। आणि ही जी बातमी केली आहे, त्यांनी स्टोरी केलेली आहे, त्यामध्ये अक्षरशः त्यांनी आकडेवारी सुद्धा या ठिकाणी समोर ठेवलेली आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जे विद्यार्थी होते तर या योजनेला एक प्रकारे नागपूर विभागामध्ये ब्रेकच लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि नवीन विद्यार्थी किती घेतले तर फक्त 12 विद्यार्थी घेतलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये ते असं म्हणतात की लाडका भाऊ योजना ही म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी सुरू करण्यात आलेली होती, निवडणुकाच्या आधी सुरू करण्यात आलेली होती आणि अक्षरशः निवडणूक झाल्याच्या नंतर या योजनेची वाताहत झाल्याचं त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे। बेरोजगार युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगारक्षम बनवण्याचा डंका पिटणारी ही योजना आज नागपूर विभागामध्ये श्वास घेत असल्याची, म्हणजे डायरेक्ट कशामध्ये ICU मध्ये गेल्याची औपचारिक नोंद त्या ठिकाणी झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि आता फक्त 12 प्रशिक्षणार्थी या योजनेमध्ये कार्यरत आहेत अशा पद्धतीचा अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। निवडणुकीच्या पूर्वी किती विद्यार्थी होते तर या योजनेमध्ये 13,790 युवक आणि युवतींनी या योजनेचा लाभ घेतलेला होता। जसा लाडक्या बहीण योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा पाऊस त्या ठिकाणी पडला जातो, परंतु जे बेरोजगार युवक आहेत युवती आहेत तर त्यांना शासकीय कार्यालयामधून जर ही योजना कार्यान्वित झाली असेल, त्यांना प्रशिक्षण दिलं असेल तर ते प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर या विद्यार्थ्यांना एकतर रोजगार मिळालेला नाही आहे आणि त्यामुळे या योजनेकडे विद्यार्थ्यांनी अक्षरशः पाठ फिरवलेली आहे अशा पद्धतीची कव्हर स्टोरी त्यांनी केलेली आहे। आता त्यांचं असं म्हणणं आहे की जर समजा फक्त नवीन याच्यामध्ये फक्त 12 विद्यार्थी जर आले असतील तर एक नेमकं म्हणजे काय सुरू आहे, कौशल्य विभाग नेमकं काय करत आहे असा घणाघाती प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। या योजनेमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना ऑलरेडी माहिती आहे ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे की जे 12वी पास विद्यार्थी आहेत त्यांना 6,000, ज्यांचं डिप्लोमा ज्यांच्याकडे त्यांना 8,000 रुपये आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर त्यांना 10,000 रुपये दिले जाते आणि 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं। सुरुवातीला किती महिन्याचं हे प्रशिक्षण होतं तर ते होतं फक्त आणि फक्त 6 महिन्याचं। विद्यार्थ्यांनी झगडा केला आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये लढा दिला आणि या योजनेचा कालावधी 11 महिन्याचा करून घेतला। पण नंतर असं झालेलं आहे की आता आपण बघत आहोत की जवळपास विद्यार्थ्यांची संख्या ही पूर्ण कमी झालेली आहे। आता नवीन किती उमेदवार रुजू झाले तुम्ही बघू शकता, फक्त आणि फक्त 42 विद्यार्थी जर आहे हे रुजू झालेले आहेत अशा प्रकारची सध्या माहिती मिळत आहे नागपूर विभागामध्ये। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर ते नागपूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जी काही परिस्थिती आपण बघत आहोत ही परिस्थिती अत्यंत टोकाची झालेली आहे, अत्यंत घातक अशी परिस्थिती झाली असं म्हणायला काही हरकत नाही की जेवढ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी फरक आला तर योजनेमध्ये पाहिजे होते तेवढे विद्यार्थी सध्या नाही आहेत आणि नवीन रुजू झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अक्षरशः कमी आहे। म्हणजे एकूण नागपूर विभागाचा जर आपण विचार केला तर नागपूर विभागामध्ये फक्त आणि फक्त 42 विद्यार्थी हे नवीन रुजू झाले आहेत। यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ते नागपूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला समोर दिसत आहे ही आकडेवारी, तर नागपूरमध्ये किती विद्यार्थी आहेत तर 16 विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची माहिती मिळत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आले विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी समोर फक्त आणि फक्त 13 विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये? वर्धा जिल्ह्यामध्ये। म्हणजे इतकी बिकट परिस्थिती या योजनेवरती आलेली आहे। बरं, हीच परिस्थिती आपण जर बघितली तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आलेत? नवीन 13 विद्यार्थी घेण्यात आलेले आहेत आणि ज्या जिल्ह्याला आपण अतिशय मागास असं म्हणतो असा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, या गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त 0 विद्यार्थी या योजनेमध्ये आलेले आहेत। म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर या योजनेचा बोजवारा कशा पद्धतीने निघालेला आहे याबद्दल आपल्याला माहिती मिळते। आता जे वेगळे क्षेत्र आहेत त्यामध्ये 5%, 10%, 20% अशा पद्धतीने हे विद्यार्थी घेण्याचा कल असतो।
हे आपल्या सगळ्याला माहीत आहे, या योजनेचं ते स्वरूप असतं. परंतु एकंदरीत लाडक्या भावांची जी काही परिस्थिती झालेली आहे, प्रशिक्षणार्थी बांधवांची जी काही परिस्थिती झालेली आहे, कशाच्या तुलनेमध्ये, लाडक्या बहिणींच्या तुलनेमध्ये, याची खुद्द साक्षेवारी या आकडेवारी या लोकमतच्या बातमीने दिलेली आहे आणि प्रशासनाला खडबडून जाग येईल अशा पद्धतीची ही कव्हर स्टोरी त्यांनी केलेली आहे. त्यामुळं ढवळे सरांचे मनापासून खूप खूप आभार की त्यांनी या लाडक्या भावांचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांना रोजगार मिळत नाही, या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीवरती त्यांनी परखड असं भाष्य केलं, चांगला रिपोर्ट केला आणि अभ्यास करून ही माहिती सगळी आपल्या सर्वांसमोर आणली. नवीन विद्यार्थी फक्त 42 आहेत, हाही डेटा त्यांनी मांडला. याबद्दल सरांच्या रिपोर्टिंगला आमचा सॅल्यूट आहे आणि त्यांनी खूप छान काम केलं. प्रशिक्षणार्थी बांधवांचा प्रश्न ऐरणीवर आणला, याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. तुमचं विद्यार्थी मित्रांनो या संदर्भामध्ये काय मत आहे, प्रशिक्षणार्थी बांधवांना कुठल्या सुविधा द्यायला पाहिजेत, हे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. पाहू शकता आपल्याला तर तुमच्या विश्वास खूप खूप धन्यवाद.